नमस्कार सवा तुमच्या संघ चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि मुख्यमंत्री गेले होते ते बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडला तेव्हा शेतकऱ्यांना भेटायला। आणि तिथे गेल्यानंतर ते हमी भाऊ किती देणार म्हणून एका शेतकऱ्याने विचारलं तर त्याला म्हटलं तर तू बाबा इथं राजकारण करू नकोस, तू राजकारण करू नकोस असं म्हटल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्या सभेमधून बाहेर काढण्यात आलं। पण एवढं सगळं घडल्यानंतर पुन्हा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते गेले आणि त्यांनी एक सभा घेतली, तिथं मोर्चा घेतला। त्या मोर्चामध्ये थेट ज्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता त्या शेतकऱ्यालाच बोलवलं आणि स्टेजवरती विचारलं, बघा बाबा शेतकऱ्यांसाठी कसं बोलताय, त्या शेतकऱ्यांना काय उत्तरं दिलं ते आपण आता पाहूया। जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्यालाही सांगतात हे बाबा राजकारण करू नको। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर असे शेतकरी आहे उजनी तालुका औस्याचे माननीय भूषणजी कोळी, मी भूषण कोळी यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। भूषण कोळी। जरा मीडियाच्या लोकांनी कॅमेरा सेट करून खाली बसला 2 मिनिटं तर बरं होईल। प्लीज कॅमेरा सेट करा। बरं चला भूषण कोळी। जमलेल्या माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनो, हे इतकं नालायक सरकार आहे आणि खोटं बोलणार आहे। आतापर्यंत एक बी त्यानं गोष्ट बोललेली कुठलीच केली नाही त्यांनी। शेतकऱ्याला आता त्याला म्हणते ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही। ओला दुष्काळ म्हणजे बोलीभाषा आहे। आणि पाणी जर करायला आले गावोगावाला येतात पण रोडच्या खाली सुद्धा उतरत नाहीत। त्यांना काय समजतं शेतामध्ये काय चाललंय, काय नुकसान झालंय काय माहिती आहे। पीक तर वाहून गेलंय पण शेत सुद्धा वाहून गेलंय। आता काय बघायला येणार आहे साहेब? पंचनामा करायला सुद्धा कोण येत नाही। आम्ही परवा तलाट्याला सांगितलं की पंचनामा करा, ते म्हणले आमच्याकडे कसला GR आला नाही, काय आलं नाही, फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, आमच्याकडे अजून काही आलं नाही। मग इतकं खोटं आणि त्याच्यामुळं इथून पुढे आता ही जी गर्दी आहे फक्त इथं संभाजीनगरची आहे साहेब। इथून पुढे जर मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन जाऊ आणि मंत्रालय ह्यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून। मालाला भाव नाही, अनुदान नाही, हेक्टरी 50,000 रुपये ह्यांना द्यावेच लागतील। शेतभराचा 7-12 कोरा ह्यांना करावाच लागेल। आणि इथून पुढे सगळेजण एकत्र राहू। त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टरी किती देणार आहो, जाहीर करा मदत सगळ्याच्या समोर। तर मला म्हणले राजकारण करू नको। शेतकरी कशा राजकारण करेल? राजकारण तर त्यांनी करते, त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे। चालतंय आपल्याला साहेबाला बी ऐकायचं आहे, थोडंच बोलतो।